गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ICICI कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे, त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे, तो आंबा खाईल. तो आंबा खाईल. तो आंबा खाईल. हे बघा, हे मराठीमध्ये वाक्य दिलेलं आहे आणि हे वाक्य जे आहे तर हे साध्या भविष्यकाळातलं वाक्य आहे. शेवटी ल आलेलं आहे. खाईल, जाईल, पिईल असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस हा सिम्पल फ्युचर टेन्स असतो, साधा भविष्यकाळ असतो. तर मग हे वाक्याची आपण इंग्लिशमध्ये कसं करायचं, तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, सूत्र दिलेलं होतं, करता अधिक शाल किंवा विल, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म. तर मग त्या पद्धतीने आपण याची रचना करू. सुरुवातीला करता घेऊ. करता काय आलेला आहे? ही. तो म्हणजे ही. ही विल ईट अ मँगो. ही विल ईट अ मँगो. तो आंबा खाईल. ही विल ईट अ मँगो. तो आंबा खाईल. सेकंड सेंटेन्स बघा. ती उद्या शाळेला जाईल. ती उद्या शाळेत जाईल. ती उद्या शाळेत जाईल. ती यासाठी काय वापरतो? कोणता शब्द? सी. SHE. सी विल. आता क्रियापद काय येईल? जाईल. जाण्यासाठी गो वापरावं लागतं आपल्याला. सी विल गो. कुठे जाईल? शाळेत जाईल. टू स्कूल. सी विल गो टू स्कूल. आता मला सांगा, अशा पद्धतीनं तुम्ही इंग्रजी वाक्य बनवू शकत नाही. सिम्पल फ्युचर टेन्समधले काय वापरायचे, त्यासाठी काय महत्त्वाचं आहे? करता अधिक शाल विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म. अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य बनवले की ते सिम्पल फ्युचर टेन्समधले होतात. काही अडचणी येईल याच्यामध्ये? मला तरी वाटत नाही की तुम्हाला काही अडचणी येईल म्हणून. अशा पद्धतीनं तुम्ही न भीता न घाबरता तुम्ही वाक्य बनवा. तुमचे वाक्य अगदी बरोबर येतील. मग याच्यामधून तुमची रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग तिन्ही पण स्किल डेव्हलप होऊ शकतात. तर आता आपण तिसरं वाक्य घेऊ. तिसरं वाक्य आहे, ती गाणे गाईल. ती गाणे गाईल. ती गाणे गाईल. आता ती यासाठी काय वापरतो आपण? सर्वनाम सी. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद शालील की विल, तर इथं विल. सी विल सिंग. गाणे म्हणणे. सिंग क्रियापदाचे पहिले रूप सिंग. सिंगचं दुसरं रूप सॅंग. SANG सॅंग. आणि तिसरं रूप संग. SUNG संग. सिंग, सॅंग, संग अशी ही क्रियापदाचे तीन रूपं असतात. सी विल सिंग अ सॉन्ग. सॉन्ग म्हणजे गाणे. अ सॉन्ग. ती गाणे गाईल. ती गाणे गाईल. नंबर 4, तो तुला मदत करील. तो तुला मदत करील. तो तुला मदत करील. हे सर्व वाक्य कोणते आहेत? सिम्पल फ्युचर टेन्समधले. तर याचं आपल्याला ट्रान्सलेट करायचं. कशामध्ये करायचं? तर याचं ट्रान्सलेट आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं. आणि त्यासाठी आपल्याला तुम्हाला मी सूत्र दिलं, त्या सूत्राच्या आधारे करायचं असतं. आता या वाक्यातील करता ही विल, त्याच्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप सी विल हेल्प. HELP हेल्प हे क्रियापद आहे. याला पहिल्या रूपाला, दुसऱ्या रूपाला आणि तिसऱ्या रूपाला ईडी प्रत्यय लागतो. सी विल हेल्प यू. तो तुला मदत करील.
ही विल हेल्प यू, तो तुला मदत करील. ही विल हेल्प यू. नंबर 5, राहुल पास होईल. राहुल पास होईल. राहुलने परीक्षा दिली आहे आणि त्या परीक्षेत तो पास होईल असं म्हणायचं. राहुल पास होईल. राहुल करता आहे याच्यातला. राहुल विल पास. राहुल विल पास. राहुल पास होईल. नंबर 6, आता 6 नंबरचं वाक्य बघा. आज मी अभ्यास करेन. मी आज अभ्यास करेन. मी आज अभ्यास करेन. मी आज अभ्यास करेन. आय विल स्टडी. आय विल स्टडी टुडे. आय विल किंवा आपण आय शॅल घेऊ शकतो. आय शॅल स्टडी टुडे. आय शॅल स्टडी टुडे. मी आज अभ्यास करील. नंबर 7, मी गृहपाठ पूर्ण करेन. मी गृहपाठ पूर्ण करेन. I will complete my homework. I will complete homework. किंवा I shall complete my homework. I shall complete. I shall complete homework. Homework. मी गृहपाठ पूर्ण करेन. नंबर 8, तो लवकर येईल. तो लवकर येईल. तो लवकर येईल. He will come soon. 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 तो लवकर येईल. नंबर 9, नंबर 9, तू उद्या मुंबईला जाशील. तू उद्या मुंबईला जाशील. तू उद्या मुंबईला जाशील. यू विल गो टू मुंबई टुमारो. यू विल गो टू. यू will go to Mumbai tomorrow. You will go to Mumbai tomorrow. तू उद्या मुंबईला जाशील. ती पुस्तक वाचेल. ती पुस्तक वाचेल. She will read a book. 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 ती पुस्तक वाचेल. तर तुम्ही अशा पद्धतीनं वाक्य बनवा आणि या सर्व वाक्यांना पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करा, लिहिण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.